तुम्ही एक अहवाल केला होता आणि त्यात असं म्हटलं होतं की पुन्हा कर्जमाफी करण्याची वेळ येणार नाही, परंतु सरकारने आत्ताच कर्जमाफी केली, आत्ताच ती खरं तर सुरू आहे. तो नेमका काय होता आणि तो अडकलाय कुठे? तो अडकलाय कुठे हे मला माहीत नाही, परंतु तो अहवाल असा होता की मी स्वतः जेव्हा शेतकऱ्यांशी असोसिएट होतो, मी जवळपास 4-5 हजार लोकांशी या विषयावर बोललो होतो की रस्ता कसा काढायचा. मी ॲग्रिकल्चर कमिशनर असताना माझ्यापूर्वी गव्हर्नमेंटने एक व्हल्नरेबल कुटुंब काढली होती, पण त्याला काही फारसा बेस नव्हता. तर मी ॲग्रिकल्चर कमिशनरहून स्पोर्ट्स कमिशनर गेलो. तिथून मी इकडं आल्यावर मग मी असं ठरवलं, म्हणजे अर्थात शासनाच्याही सूचना होत्या, म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री शिंदेसाहेब आले होते, त्यांनी पण याचा स्टडी करावा असं सूचना दिल्या होत्या एका मीटिंगमध्ये. मग आम्ही ती स्टडी केली. मी 140 पानाची क्वेश्चनियर केली आणि व्हल्नरेबिलिटी इंडेक्स काढायचा प्रयत्न केला. ती खूप चांगली स्टडी झालेली आहे. 19 लाख फॅमिलीची ती स्टडी झालेली आहे. माझ्या अनेक कलेक्टर्सनी 300-300 लोकांच्या जवळ जाऊन ते काढलेलं आहे. त्याच्यात आपण पॉईंट्स दिलेले आहेत. उदाहरणार्थ की घरात वय झालेली परंतु लग्न न झालेली मुलगी आहे का, तिला नोकरी नाही का, घरात कोणाला दुर्धर आजार आहे का, आजारावर किती खर्च होतो, हातबल वाटतं का, नापिकी आहे का, इरिगेशन आहे का नाही, जनावर आहे का नाही, असं 140 पानाचा क्वेश्चनियर आहे. त्याच्यात सेंट्रल गव्हर्नमेंटची सायकोलॉजिकल टेस्ट पण मी टाकली होती, थोडी मॉडिफाय करून. आणि मग त्याच्यानंतर आल्यानंतर आम्ही त्याला मार्क दिले. समजा तुम्हाला 1 लाख कर्ज आहे तर तुम्हाला 2 मार्क मिळतील. तुमचं 2 लाख कर्ज बाकी आहे तर 3 मार्क मिळतील. तुमचं 3 ते 5 मध्ये गेलं तुम्हाला 4 मार्क मिळतील. फेडलेलं नाही आणि तगादा चालू आहे तर 1 मार्क ॲडिशनल मिळेल. असं करून ज्यांना जास्त मार्क पडतील त्या व्हल्नरेबल फॅमिलीज आहेत असं आम्ही सगळ्या कलेक्टर्सने आम्ही मिळून ठरवलं. आणि मग आपण ती स्टडी केली आणि ती स्टडी केल्यावर याला सोल्युशन काय काढायचं. एक आहे की तुम्ही सबसिडीज देता, पण सबसिडीमध्ये जनरली तुम्ही जर नीट अभ्यास केला तर असं दिसतं की त्या 1% फार्मर्सला जातं. म्हणजे मी ड्रीप घेतलं तर मला स्प्रिंकलर मिळणार, म्हणजे मी अलर्ट असेल तर मला मिळणार. आणि मग आता 99%ला काय करायचं. आणि दुसरं माझं स्वतःचं पर्सनल मत असं होतं की आपण ज्या सबसिडीज वगैरे देतो याचं स्ट्रक्चरल इम्प्रूव्हमेंटमध्ये कितपत मदत होती मला माहीत नाही, कारण सगळ्यांकडे ते पोहोचत नाही. त्यापेक्षा आपण हा डिफिकल्ट प्रोफेशन आहे म्हणून कॅश ग्रँट जर दिली तर बरं राहील. आणि ते कसं उभं करा आणि मग ह्या सबसिडी वगैरे सगळ्या काढून घ्यायच्या. कारण याच्यामध्ये असं झालं, माझं वैयक्तिक मत आहे की काही गोष्टीच्या कॉस्ट इन्फ्लेट झालेल्या आहेत. उदाहरणार्थ ड्रीपची नळी जी असते 20 mm किंवा 18 mm 16 mm तुम्ही घेतलं, तिची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट 4 रुपये, ती बाजारात मिळते 13, 14, 15, कारण त्याच्यावर सबसिडी आहे. कॅप्टिव्ह मार्केट आहे. ते मार्केट कोलॅप झालं तर ओपन मार्केटमध्ये मग कम्पीट करावं लागेल. मग शेतकरी घेईल नाही तर नाही घेईल, ग्लासनं पाणी टाकेल, तो बघेल ना त्याच काय करायचं. हे प्रकार टाळण्यासाठी म्हणून सबसिडी जर काढल्या गेली आणि तेच पैसे त्याच्यात थोडे ॲडिशनल काढून, असा माझं शासनाला प्रपोजल होता. पण माझं त्यावेळेसही मत होतं की शासनातल्या एक्सपर्ट्स याच्यासोबत बसून मग ते काय ते योग्य तो निर्णय घेतील, अशा स्वरूपाचा तो अहवाल होता. पण आज तो लागू झाला तर पुन्हा शेतकऱ्याला कर्जमाफीची वेळ नाही येणार? नाही, हे बघा, तुम्ही कायम हँडहोल्डिंग करत राहिलात तर खूप अवघड होऊन जाईल. आता आज कसं झालं की मला भेटणारे बरेचसे शेतकरी म्हणतात साहेब ते अनुदान आलं नाही. मी तर आता काही पोझिशनमध्ये नाही आहे, पण त्यांना असं वाटतं सर त्याचं ग्रँट आलं नाही, याचं ग्रँट. मी त्यांना सांगत अरे शेतात काम करा ना, तुम्ही इकडे कुठे फिरायले, तहसील ऑफिसला चक्रा मार, इकडे चक्रा मार, तिकडे जाऊन शेतात कोण काम करणार आहे. कर्जमाफी जो आहे हा ऑलटुगेदर डिफरंट विषय आहे. हा स्टडी व्हायला पाहिजे असं माझं मत आहे की एवढे जर कर्ज दिले असतील तर त्याचं ॲक्च्युअल आउटपुट किती आलेलं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात जर कर्ज वाटलं जातं त्याचं आउटपुट काय आलेलं आहे. माझं वैयक्तिक मत त्यावेळेस असं होतं. आणि जे मला दुसरा रस्ता काय अजून तर मला सापडला नाही, मी गेले 3 वर्ष झाले शेतात राबतो तरी, की जर त्यांना एम्पॉवर करायचं असेल तर आपल्याला या पद्धतीनंच काम करावं लागेल असं अजूनही माझं ठाम मत आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त जर काही चांगल्या योजना असतील तर कराव्या. काय पद्धतीनं काम केलं पाहिजे. नाही, माझं काय म्हणणं आहे की इन्सिडेंटल ज्या कॉस्ट आपण आता शेतकऱ्यांवर खर्च करत आहोत, म्हणजे 1-2% लोकांवर जात असतील समजा सबसिडीज वगैरे, या क्रॅश करून त्यांना एक कॅश ग्रँट प्रत्येक शेतकऱ्याला पर एकर द्यावी अशा स्वरूपाचं ते प्रपोजल होतं. तुमच्या मते किती द्यायला पाहिजे. मी त्यावेळेस त्याच्यात मला वाटतं 10,000 रुपये पर एकर पर सीझन सुचवलं होतं. पर सीझन. कारण 20,000 ते 25,000 रुपये कॉस्ट आहे. पण मग तुमच्या मते ते आपण जर केलं
म्हणजे सगळ्या सबसिडी काढल्या आणि पर एकर 10,000 रुपये असे जर पैसे दिले तर सरकारला आणखीन किती पैसे घालायला लागतील का सरकार आत्ता जे पैसे घालतंय सबसिडीमुळं त्यातले पैसे नाही, वाचतील? थोडे जास्त घालावं लागतं त्यावेळेस. आता आजची स्टडी मला माहीत नाही, मी 3 वर्षापूर्वीचं बोलतोय. पण साधारण किती घालायला लागतील? मला आता आकडे निश्चित लक्षात नाही, पण मे बी कॉस्ट कटिंग, बाकीच्या ज्या कॉस्ट कटिंग केल्या आणि काही थोडे इतर टॅक्सेस ॲफ्लुएंट क्लासवर थोडे जर लावले तर मला वाटतं की ते सरकारनं, म्हणजे माझं प्रपोजल असं होतं की त्यांनी असं करावं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.